आमच्या घरी येऊन मला माझ्या आईला माझ्या बायकोला माझी सैनिकाची माझ्या घराची मारा लागली. मी कुणाला लागलो माझी व्यथा तुम्ही सैनिकाची आहे. त्याचं कारण हे असतं जे सोल्जर जे आहे काम करतात ते तुम्ही बघावं. आम्ही पण एक महिना जे आहे ट्रेनिंगमध्ये करून गेलो. उद्देश काय होता की जे कोण माझे सैनिक येतील त्यांचे विषय जे आहे ते पेंडिंग नको राहिले. 6 महिने पेंडिंग असेल. विषय सांगतो ना, मार्गी लावायचा आहे ना, मार्गी लावण्यासाठी चर्चा होते ना. आता तुम्ही सांगा तुमच्या शेजारचे जे आहेत 17/25 जागा कुणाची आहे? मारुती केरू गाठी, सौदागर गाठे, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा तुळजापूर तालुका अध्यक्ष. मी ह्या अगोदरही गेल्या 6 महिन्यापासून अतिक्रमणासाठी, वैयक्तिक माझ्या कुटुंबाच्या अतिक्रमणासाठी मी भांडत नाही. माझ्या गावातील गल्लीतील अतिक्रमण, रस्त्यावरील अतिक्रमणासाठी भांडतोय. गेल्या 6 महिन्यापासून मी भांडत आहे. ह्याच्या अगोदर 2 वेळेस आंदोलन केलं तरीही ग्रामसेवकानं कुठलीही कारवाई केलेली नाही. रस्त्यावर 8 फूट कॉलम घेऊन RCC बांधकाम केलेलं आहे. ग्रामसेवकानं बिलकुल कुठलीही कारवाई केलेली नाही. BDO साहेबांना आदेश दिल्यानंतरही ग्रामसेवक कुठलीही कारवाई केलेली नाही. 2 महिन्यापूर्वी आदेश दिलता की 23 कलमानुसार, ग्रामपंचायत 23 कलमानुसार अतिक्रमण काढून घेण्यात यावं, तरीही त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. शेवटी मला आज माझी सैनिकाला गावातील अतिक्रमणासाठी, रस्त्यावरील अतिक्रमणासाठी आत्मदहनाची वेळ, लाजिरवाणी गोष्ट आहे की एक माझी सैनिकाला आत्मदहनाचा पर्याय निवडायला लागतो. आणि या अगोदरही ग्रामसेवकला मी सांगितलं होतं, वारंवार सांगत आलो, लेटर पत्र व्यवहार करत आलो, तरी त्यांनी कुठलीही दखल न घेता आत्मदहनाला मला प्रवृत्त केलं त्यांनी. आणि ह्याच्यानंतर माझ्या कुटुंबाला, यानंतरही माझ्या कुटुंबाला जर कमी जास्त काय बरं वाईट झालं तर जे अतिक्रमणधारक आहेत त्यांनी घरी येऊन मला जीवे ठार मारायला धमक्या दिलेल्या आहेत. माझ्या आईवडिलाला मारहाण केली होती, त्याच्या 2 एनसीआर दाखल केलेले तंबाडू पोलीस स्टेशनला. त्याच्यानंतर आज इथनं गेल्यानंतरही माझ्या परिवाराला, माझ्या मुलाला, पत्नीला, आईवडिलाला काय जीवेस ते झालं तर ही 4 जण अतिक्रमणधारक आणि BDO साहेब आणि ग्रामसेवक साहेब जिम्मेदार आहेत. गट विकास अधिकारी साहेब यांच्याशी चर्चा झाली, नेमकं चर्चेमध्ये काय मार्ग निघाला? चर्चेमध्ये मार्ग निघाला की पुढल्या 4 दिवसात म्हणजे बुधवार, म्हणजे 20 ते 24 तारखेच्या दरम्यान त्यांचं 17/25 8 अप्रमाणे जेवढं त्यांचं बांधकाम आहे तेवढं, त्याच्या पुढील अतिक्रमण जे आहे 7 फूट असो 8 फूट असो ते काढण्यात येईल असं आश्वासन आणि लेखी देण्यात येईल म्हणून त्यांनी आश्वासन दिलेलं आहे.